पेटवला, अंधाराला हरवून ज्ञानाचा दिवा पेटवला. स्त्रियांच्या हातात लेखणी देऊन इतिहास बदलला, स्त्रियांच्या हातात लेखणी देऊन इतिहास बदलला. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान मान्यवर गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सिद्धी आहे. आज मी आपल्या समोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. सर्वप्रथम सावित्रीबाई यांना माझे त्रिवार वंदन. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाज सुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्या काळी स्त्रियांना शिक्षण घेणे महापाप मानले जाई, तरीही ज्योतिबांनी सावित्रीस लिहायला वाचायला शिकवले. सावित्रीबाई व ज्योतिबांनी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा काढली. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला, तरी सावित्रीबाई मागे हटल्या नाहीत. त्यांनी अनाथ, गरीब व विधवांना आधार दिला. समाजातील बालविवाह, केशवापन, सती अशा वाईट प्रथांना त्यांनी विरोध केला. सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षणाच्या जननी होत्या. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम.